नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र हे पाचवा वेद मानले जाते. गुरुचरित्राचे पारायण अनेक जण करतात, पण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी असणारे नियम पाहता बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करणे हे इच्छा असूनही शक्य होत नाही. बऱ्याच जणांची गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते, पण वेळेअभावी किंवा गुरुचरित्र पारायण करण्यासाठी असणाऱ्या नियमामुळे त्यांना हे गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही. श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत आणि त्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे. गुरुचरित्रामधील फलश्रुतीप्रमाणे प्रत्येक जण काही ठराविक अध्याय वाचतात. आपल्याला खूपच कर्जाचा डोंगर झाला असेल किंवा खूपच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर गुरुचरित्रामधील एक अध्याय आपण संकल्पयुक्त याचे पठण करू शकता. हा अध्याय वाचनाने कितीही मोठे कर्ज असेल तर ते फिटण्यास मदत होते. या अध्यायाच्या संकल्पयुक्त वाचनाने आपल्यावर कर्जाचा डोंगर कमी होणार आहे. श्री गुरुचरित्रामधील हा अध्याय कधी वाचावा, कसा वाचावा, कोठे वाचावा याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका. सारिका भक्ती विश्व मध्ये आपले मनापासून स्वागत करते. आपल्या संसारिक आयुष्यामध्ये आपल्याला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्याला अनेक वेळेला आपल्याला आर्थिक समस्या येतात. त्यावेळी काही उसनवारी किंवा कर्ज काढून आपण आपले अनेक कामे करत असतो. पण काही वेळेला असे होते की आपल्याला ते कर्ज फेडणे शक्य होत नाही. या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपण दुसऱ्या ठिकाणी कर्ज काढत असतो. परिणामी आपल्यावर कर्जाचा डोंगर तयार होतो आणि हे कर्ज फेडण्यासाठी आपण धडपड करत राहतो. पण काही वेळेला बरेच प्रयत्न करूनही कष्ट करूनही आपल्याला त्या कर्जातून बाहेर पडता येत नाही. अशा वेळेला मानसिक ताणतणाव वाढतात, वादविवादाला सामोरे जावे लागते. यासाठी आपण एक महत्वाचा उपाय आपण करू शकतो. आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय वाचू शकतो. हा अध्याय कसा वाचावा, कोणते नियम पाळावेत याची माहिती आपण घेऊ. आर्थिक समस्या असतील, नोकरीमध्ये काही अडचणी असतील किंवा आपला व्यवसाय ठप्प झाला असेल, व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, कर्जाचा डोंगर झाला असेल तर आपण यासाठी गुरुचरित्रामधील 18वा अध्याय आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली बसून वाचायचा आहे. साक्षात श्री दत्त महाराजांचे वास्तव्य ज्या झाडाखाली असते अशा औदुंबराच्या झाडाखाली बसून आपल्याला हा 18वा अध्याय वाचायचा आहे. औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केली होती. भगवान श्री हरी विष्णूंनी औदुंबराला कल्पवृक्ष म्हटले आहे. औदुंबराच्या झाडाची सेवा केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात. औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्याने अपत्य प्राप्ती होते असे म्हटले जाते. या झाडाखाली बसूनच आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे. असं हे औदुंबराचे झाड आपल्या जवळील दत्त मंदिर किंवा स्वामी समर्थांचे मंदिर असेल त्या ठिकाणी औदुंबराचे झाड हे असतेच. तर अशा ठिकाणी बसून आपण या 18व्या अध्यायाचे पठण करू शकता. ही सेवा आपल्याला 11 वेळा 11 गुरुवार या अध्यायाचे पठण करायचे आहे. तर आपल्या लक्षात आले असेल की आपल्याला ही सेवा 11 गुरुवार 11 वेळा गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायाचे संकल्पयुक्त आपण पठण करायचे आहे. ज्या गुरुवारी आपण या सेवेला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी आपण औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे. औदुंबराच्या झाडाला जल अर्पण करावे, हळद कुंकू फुले अक्षता अर्पण कराव्यात, नमस्कार करावा. औदुंबराच्या झाडाला 11 किंवा 108 प्रदक्षिणा माराव्यात. त्यानंतर आपण संकल्प करून आपण या अध्यायाचे पठण करावे. संकल्प करताना आपण गुरुचरित्रामधला 18व्या अध्यायाचे पठण करणार आहोत. 11 गुरुवार 11 वेळा आपण या अध्यायाचे पठण करणार आहे आणि माझ्या या कर्जाच्या समस्येतून सुटका व्हावी अशी मनोमन प्रार्थना करून संकल्प करून आपण या सेवेला सुरुवात करायची आहे. संकल्पयुक्त या 18व्या अध्यायाचे पठण करताना आपण जे मूळ गुरुचरित्र आहे किंवा आपण ज्या 53 अध्यायाचे गुरुचरित्र आहे ते आपण घेऊ नये. तर यासाठी आपल्याला 18व्या अध्यायाची स्वतंत्र पोथी मिळते, तर ती आणून आपण त्याचे पठण करावे. कारण गुरुचरित्र हाताळणे यासाठी काही नियम असतात, ते सतत हातात घेऊ नये असे म्हटले जाते. त्यासाठी आपण 18व्या अध्यायाची स्वतंत्र पोथी मिळते. अगदी 10 ते 15 रुपयाला आपल्याला सहज उपलब्ध होते. तर ती 18व्या अध्यायाची स्वतंत्र पोथी आणून आपण या संकल्पयुक्त सेवेमध्ये त्याचा वापर करावा. संकल्प करताना आपण फक्त पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे. तर आपण हे 11 वेळा 18व्या अध्यायाचे पठण झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांचे स्मरण करायचे आहे. त्यांना नमस्कार करायचा आहे आणि माझी जी कर्जाविषयीची समस्या आहे सोडवण्यासाठी आपण मला आशीर्वाद द्यावेत यासाठी प्रार्थना करावी. ही सेवा सुरू केल्यानंतर कर्जाविषयी असणारी समस्या यातून नक्कीच मार्ग निघेल. आपला जर व्यवसाय बंद पडला असेल तो नक्कीच अगदी जोमाने सुरुवात होईल. नोकरीविषयी समस्या असतील त्यातूनही मार्ग निघेल. आपल्याला जो कर्जाचा डोंगर झाला आहे त्यातूनही नक्कीच मार्ग निघेल. ही सेवा करताना पूर्ण विश्वासाने व श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे. दत्त महाराज नक्कीच यातून मार्ग काढतील. या अध्यायामध्ये देखील सांगण्यात आले आहे
की श्रद्धा आणि चांगल्या आचरणामुळे एका गरीब ब्राह्मणाला दत्त महाराजांनी कशी मदत केली आहे, त्याचे नशीब कसे पालटले आहे. तर आपण देखील या अध्यायाचे संकल्पयुक्त 11 गुरुवार 11 वेळा 18व्या अध्यायाचे पठण केल्यामुळे तुम्हाला देखील दत्त महाराज नक्कीच मदत करतील व तुमच्या देखील कर्जाचा डोंगर फेडण्यासाठी मदत होईल. तुम्हालाही दत्त महाराज आशीर्वाद देतील. तर या पद्धतीने आपल्या कर्जाचा डोंगर फेडण्यासाठी आपण संकल्पयुक्त 11 गुरुवार 18व्या अध्यायाचे 11 वेळा पठण करायचे आहे. या सेवेने नक्कीच आपल्याला चांगला फायदा होईल. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ येथे थांबवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.